तो लॉंग टर्मचा गोल हा लॉंग टर्मच राहिलेला नसल्यामुळं एका विचित्र कंडिशनमध्ये तो माणूस अडकतो की लॉंग टर्मचा म्हणजे नक्की काय विचार करायचा आहे, आणि एका मॉरल डायलामामध्ये तो अडकतो. ज्याला मी टेम्पररी म्हणून सोडून दिलं कदाचित तेच तर लॉंग टर्म नव्हतं ना, आणि ज्याला मी लॉंग टर्म म्हणून जवळ करायचा प्रयत्न केला ते मृगजळ तर नव्हतं ना. बरं, मृगजळासारखं भासत तर नाही, कारण तो जॉब, तो बिझनेस त्यावेळेला कुटुंबाला सपोर्ट करत असतो, त्यामुळे त्याला मृगजळ म्हणणं किंवा त्याला मूर्खपणा म्हणणं सुद्धा जमत नाही. पण ज्या गोष्टी, जी एन्जॉयमेंट करिअरच्या ऍडव्हान्समेंटसाठी किंवा करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी जी गोष्ट सोडून दिली, जी एन्जॉयमेंट सोडून दिली, ती सुद्धा त्याला सुद्धा मूर्खपणा म्हणवत नाही, कारण माहिती असतं त्या गोष्टींमधनं आपण कधी काळी रिफ्रेश होत होतो, आपलं मन पुन्हा मोटिवेट होत होतं, उत्साही होत होतं. अशा एका चुकीच्या चक्रात अडकतो आणि इथं माणसाची कुतरड व्हायला सुरुवात होती, ओढाताण व्हायला सुरुवात होती, कुचंबणा व्हायला सुरुवात होती, आणि हे एका विचित्र गोष्टींमध्ये, ओढाताणीमध्ये माणूस अडकतो, आणि ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन.